नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी। तुम्ही कधी बनवलात का या पद्धतीची घेवड्याची भाजी? तर तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये। या पद्धतीने तुम्ही कधी घेवड्याची भाजी बनवला नसाल तर नक्की ट्राय करा। अशी ही तुम्ही घेवड्याची भाजी बनवाल तर दुप्पटीने याचा चव वाढेल। तर कसा बनवलाय तुम्हाला माहिती आहे का? आणि हो, तुम्हाला जर घेवड्याची भाजी कडवट असं लागत असेल तर ही एक ट्रिक वापरा आणि एकदम अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही भाजी बनवा। चला तर कशी बनवली आहे पाहूयात स्टेप बाय स्टेप फॉलो करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन रेसिपीज मिळवा। तर इथे घेवडा घेतलेला आहोत आपण, व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत। आता आपण इकडे गरम पाणी करायला एक पातेले ठेवलेले, त्यामध्ये आपण ही उकळून घ्यायचे। घेवडे 5 ते 6 मिनिटासाठी मस्त उकळून घ्यायचे, अगदी स्लो फ्लेमवर, खूप जास्त हाय फ्लेमवर शिजवायचं नाही, नाहीतर व्यवस्थित शिजल्या जात नाहीत। त्यामुळे मस्त अशी शिजवायला टाकायचे। आणि या साईडला आपण 2 कांदे घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेले आहेत, छोटे छोटे आहेत त्यामुळे 2 कांदे मी घेतलेले। जरा मोठे असले असते तुम्ही एकच घेऊ शकता। तर कांदा व्यवस्थित बारीक बारीक चिरून घ्यायचे। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आपली आहे, अगदी कोणीही सहजपणे बनवू शकाल, कोणताही झंझट नसताना। तर इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि सोबतच कोथिंबीरही कापून घ्यायचं आहे। आणि हिरवी मिरचीचा ठेचा आपल्याला इथे लागणार आहे। हिरवी मिरचीचा ठेचा घालून आज आपण इथे घेवड्याची भाजी बनवणार आहोत। अगदी झटपट आणि अस्सल गावरान रेसिपी आहे। तर मंडळी, इथे आपण एक कढई ठेवून घेतले। कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी 2 चम्मच तेल घातलेले आहे। त्यामध्ये जे बारीक आपण कांदे कापून घेतलेले ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि मस्त परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर अगदी लालसर झाले की त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत। 1 चम्मच हिरवी मिरचीचा ठेचा इथे आपण घालून घ्यायचा आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात। आणि त्यानंतर थोडंसं हळद घालूयात, तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता कांदा घालून घेतला आणि हिरवी मिरचीचा ठेचा, हळद इथे आपण वापरलेला आहे। आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचे। उकळलेल्या घेवडा आपण यामध्ये घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मी अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित, मीठ म्हणजे अगदी बरोबर घाला, कमी पण घालू नका, खूप जास्त पण घालायचं नाही, नाहीतर चव लागणार नाही। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी तुम्ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त परतून घ्यायची। मंडळी, चला तर पाहूयात, मस्त अशी ही आपली ही घेवड्याची भाजी इथे तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूपच आवडेल। आणि अशाच असेल सोलापुरी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन रेसिपीज मिळवा आणि रेसिपीला फॉलो करायला विसरू नका मंडळी। तर तुम्ही इथे पाहू शकता गरमागरम आपला घेवड्याची भाजी तयार आहे। तुम्ही ह्या भाजीसोबत 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल अशीही मी गॅरंटी देते। तर मंडळी, कशी वाटली रेसिपी? आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये। तर मंडळी, पाहू शकता एकदम गरमागरम आपण इथे भाजी सर्व करून घेतली। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कळवा नक्कीच, एकदा ना एकदा नक्की ट्राय करा। आणि आपला फेसबुक आहे, इन्स्टा आहे, तिकडेही तुम्ही फॉलो करू शकता। चला तर भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।